एकेकाळी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणारे अभिनेते म्हणजे सुरेश भागवत. आपल्या सहज सुंदर अभिनयामुळे त्यांनी मराठीसोबतच अनेक हिंदी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहेत. मात्र लोकप्रियता मिळत असतानाच त्यांनी अचानक सिनेसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. यामागे बॉलिवूडमधील गटबाजी आणि राजकारण कारणीभूत ठरले. एका मुलाखतीत त्यांनी इंडस्ट्रीतील कटू अनुभवांबद्दल भाष्य करताना सांगितलं होतं की सिनेसृष्टीत प्रतिभेला खूप कमी महत्त्व दिलं जातं. चांगलं काम करून देखील अनेक कलाकारांच्या संधी नाकारल्या जातात. फुटकळ रोल दिले जातात. शिवाय अनेक वेळा रोल कापले देखील जातात. सरतेशेवटी इंडस्ट्रीवर मोजके लोकांचंच वर्चस्व कायम राहतं. चित्रपटसृष्टीतील या वातावरणामुळे ते मानसिकदृष्ट्या खूप त्रस्त झाले होते. त्यामुळे शेवटी हातात अनेक प्रोजेक्ट्स असून देखील त्यांनी सिनेसृष्टीला कायमचा रामराम ठोकला. चला तर जाणून घेऊया त्यांच्यासोबत नक्की काय झाले, सध्या ते कुठे आहेत आणि नक्की काय करतात. सुरेश भागवत यांचा जन्म 4 मे 1942 साली कोकणातील देवरुख या गावी झाला. गावात शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला आले. रचना संसद या महाविद्यालयातून त्यांनी आर्किटेक्चरची पदवी घेतली. रचना संसदमध्ये शिकत असताना आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. यावेळी पुलंचे भाऊ आणि अभिनेते दिग्दर्शक रमाकांत देशपांडे यांनी त्यांना नाटकात काम करायची संधी दिली. या काळात त्यांनी एकीकडे नाटकात काम करता करता शिक्षण घेतलं. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना लंडनवरून नोकरीची ऑफर आली. नंतर नोकरीसाठी लंडनला गेल्यावर त्यांनी इंग्रजी नाटकात काम करून आपली अभिनयाची आवड जपली. मात्र पूर्ण वेळ अभिनेता म्हणून काम करण्याची त्यांची इच्छा होती. शेवटी 1970 साली ते भारतात परत आले आणि पूर्ण वेळ अभिनय करू लागले. या काळात त्यांनी जास्वंदी, सर्रे भोपळ्या टुणूक टुणूक, लिखित, तुझे आहे तुझं पाशी, वाहतो ही दुर्वांची जुडी, दिनूच्या सासूबाई राधाबाई अशा लोकप्रिय नाटकात काम केले. याशिवाय मुंबई दूरदर्शनच्या गजरा आणि मराठी नाटक अशा कार्यक्रमात सुद्धा ते झळकले होते. पुढे सिंहासन, गुपचूप गुपचूप, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, फट फजिती अशा काही मराठी चित्रपटात त्यांनी विविध भूमिका साकारल्या. यानंतर त्यांनी काम केलेल्या नुक्कड या मालिकेने इतिहास घडवला. या मालिकेतील घनशू भिकारी या भूमिकेने त्यांना भारताच्या घराघरात पोचवले. आजही अनेक लोक त्यांना घनशू या नावाने ओळखतात. नुक्कडच्या ऐतिहासिक यशानंतर त्यांना हिंदी सिनेसृष्टीमधून अनेक ऑफर्स यायला लागल्या. या काळात त्यांनी अर्धसत्य, आक्रोश, घातक, चलते चलते, खिलाडी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, अंदाज अपना अपना, प्रेम ग्रंथ, सुहाग यांसारख्या तब्बल 50 हिंदी चित्रपटात विविध भूमिका साकारल्या. यानंतर ऐतराज आणि लव के लिए कुछ भी करेगा या चित्रपटामध्ये ते मुख्य खलनायक म्हणून काम करत होते. पण हे चित्रपट जेव्हा पडद्यावर आले तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांच्या भूमिकांना कात्री लावण्यात आली होती. असे यापूर्वी अनेक वेळा त्यांच्यासोबत घडले होते. सततचं राजकारण, लॉबिंग आणि अन्यायकारक वागणूक यामुळे त्यांना मानसिक त्रास होऊ लागला. यामुळे शेवटी 2004 त्यांनी चित्रपटसृष्टी कायमची सोडण्याचा निर्णय घेतला. चित्रपटसृष्टीला रामराम ठोकून ते पुन्हा आर्किटेक्चर म्हणून काम करू लागले. सुरेश भागवत हे गेली अनेक वर्ष अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. त्यानंतर 2018 साली ट्रकभर स्वप्न या एकमेव मराठी चित्रपटात ते शेवटचे दिसले होते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्यांची मुलगी सुप्रसिद्ध डॉक्टर असून ती सध्या लंडनला राहते. सुरेश भागवत सुद्धा आपल्या मुलीसोबत लंडनला राहत आहेत. आता निवृत्तीनंतरचे आपले आयुष्य ते नातवंडांसोबत सुखाने व्यतीत करत आहेत. अशा प्रकारे सुरेश भागवत यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र बॉलिवूडमधील गटबाजी, राजकारण ह्याला कंटाळून त्यांनी सिनेसृष्टी कायमची सोडली. पैसा आणि प्रसिद्धीपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा मानत सुरेश यांनी सिनेसृष्टी सोडणं पसंत केलं. बॉलिवूडमधील लॉबीने आजवर अनेक चांगल्या कलाकारांचं करिअर बर्बाद केलं आहे. अभिनेते सुरेश भागवत हे त्यांपैकीच एक ठरले.